नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचं प्रमाण आपल्या समाजात वाढत चाललं आहे. प्रेक्षको, आपले डोळ्यांचे आरोग्य आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आपल्या शरीरात 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ, आणि 7 धातू असतात: रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तत्व म्हणजे वात दोष. कारण की शारंगधर संहितेत एक असा श्लोक आलेला आहे: पित्तम पंगु कफम पंगु पंगव मल धातव वायुना यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत. याचा अर्थ पित्तदोष, कफदोष व सगळे धातू यांना हालचाल नसते, यांना गती नसते. सगळी गती वातामुळे होते. म्हणजेच वात दोष सगळ्यात महत्त्वाचा तत्व आपल्या शरीरात असतो. प्रेक्षको, वाताला विश्वरूप, सर्वात्मा असेही काही वर्णन आलेले आहे. आणि वातामुळे अनेक आजार आपल्या शरीरात उद्भवतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि सगळ्यांना परिचित असलेला आजार म्हणजे वातव्याधीतला संधिगत वात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, याच वातामुळे डोळ्यांना इजा पोचू शकते? म्हणजेच डोळ्यांना वेदना होणे, डोळे कोरडे पडणे असे काही लक्षण उद्भवू शकतात. तर याच पार्श्वभूमीवर आजचा आपला चर्चेचा विषय ठेवलेला आहे. आपण पहिल्यांदा विषय बघूया. आजचा आपला चर्चेचा विषय डोळ्यांचे वातविकार आणि आयुर्वेद. डोळ्यांचे वातविकार आणि आयुर्वेद. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आबासाहेब गड्डे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. सर MS नेत्र आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे सर कार्यरत आहेत. 19 वर्षांपासून आयुर्वेद सेवेत सर रुजू आहेत. लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूंचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती यशस्वी चिकित्सेचा सरांना अनुभव आहे. डोळ्यांचे सर्व दुर्धर विकारांसाठी सरांचा विशेष हातखंड चिकित्सेमध्ये आहे. सरांची मुख्य शाखा सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे आहे. सरांची इतर शाखा सदाशिव पेठ, पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली व तसेच सहाय्यक वैद्यांच्या साह्याने सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सर आपली सेवा पुरवतात. तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. त्याला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे: डोळ्यांचे संबंधित जे वातविकार आहे ते कोणते कोणते आहे? खरं तर डोळ्यांच्या संबंधित वातविकार म्हटले की जसं आता तुम्ही सुरुवातीला आदित्य सांगितलं की कोणताही विकार आयुर्वेदानुसार जे आपण म्हणत असतो 3 दोष आणि 7 धातू नाही. म्हणजे दोष हे धातूंना बाधित करतात आणि विकार उत्पन्न करतात. त्यातला वात, पित्त, कफ ह्याच्यातला प्रमुख जो दोष आहे तो आपण वात मानला जातो. तुम्ही जसं सुरुवात केली की पित्त आणि कफ हे पंगू आहेत. म्हणजे ते जरी प्रकोपित झाले असले तरी वाताशिवाय विकार प्राप्ती होत नाही, म्हणजे विकाराचा उद्भव होत नाही. त्यामुळे प्रत्येक विकाराच्या उत्पत्तीमध्ये वाताचा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण जनरली डोळ्यांच्या बाबतीत आपण ज्यावेळेस बघायला लागतो पित्ताचं किंवा कफाचं, म्हणजे बऱ्याच विकारांमध्ये नेत्राला कफाचं भय म्हणून सांगितलं जातं. प्रामुख्याने बरीचशी कफाचे विकार नेत्राशी संबंधित येतात. पित्ताचे खूप आहेत. तसेच वाताची बरेच विकार आहेत ज्याचा परिणाम डोळ्यावरती यायला लागतो. नेमके वाताचा परिणाम होतो काय, वात नेमकं करतं काय? जसं तुम्ही म्हटलात पित्त आणि कफ हे पंगू आहे आणि ती क्रिया होणं, ती विकार उत्पत्ती होणं हे वाताशी निगडीत आहे. तसं कोणत्याही अवयवाची क्रिया ही निगडीत वाताशी संबंधित आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की पूजेत आपण प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, म्हणजे 5 वातांच्या ह्याचे जे प्रकारांची नावं घेतो. तसं पित्ताच्या बाबतीत प्रमुख कोण असेल तर पाचक पित्त, तसं वाताच्या बाबतीत प्रमुख कोण असेल तो प्राण. आणि प्राणाचा अधिष्ठान शिर सांगून ठेवले, म्हणजे गळ्याच्या वरचा पार्ट आहे ना तो. आणि याशी संबंधित ज्यावेळी विकार उत्पन्न करायला लागतो त्यावेळी त्याचा परिणाम डोळ्यावरती आणि पर्यायाने त्याच्या क्रियेवरती होतो. त्यामुळे जनरली वाताचे डोळ्याचे जे विकार आहेत ते डोळ्याची क्रियाहानी करतात आणि मग आस्ते आस्ते त्याचा परिणाम मात्र अंधत्वापर्यंत येत असतो. म्हणजे दिसताना वाताचे विकार जे आहेत, म्हणजे तुम्ही आता उदाहरण दाखल मी दरवेळेला बऱ्याचदा सांगतो की डायबेटिक रेटिनोपॅथीत वर्णन करताना मधुमेहाचे किंवा प्रमेहाचे आयुर्वेदानुसार 20 प्रकार सांगितलेत. कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4. त्यातले कफाचे 7 विकार आहेत.
पित्ताचे याप्य आहेत आणि वाताचे असाध्य आहेत. हे जसं होतं तसं ज्यावेळेला कफचे विकार आहेत ते जुना व्हायला लागला तर तो वातात कन्वर्ट होतो आणि तो असाध्यतेकडे यायला लागतो. त्यामुळे हे सांगायचा मुद्दा म्हणजे हा विषांतर झाल्यासारखं जरी वाटत असेल तर सांगायचा मुद्दा असा, कोणताही विकार जर तो वाताशी असेल, डोळ्यांच्या बाबतीत असेल, अवयव कोणताही असो, आपण आता विषय डोळ्याचा घेतलाय म्हणून तो डोळ्यांच्या बाबतीत आहे तर तो कफाचा विकार असेल तर लवकर साध्य होतो, पित्ताचा असेल तर तो याप्य असतो, पण वाताचा असेल तर वाताचे विकार बरे व्हायला खडतर त्रासाचे आणि त्या अवयवाला कायमचे डॅमेज करणारे आहेत. त्यामुळे एक वेळ कफपित्ताच्या विकारांकडेच्या बाबतीत आपण दुर्लक्ष जरी करत असू, कालांतराने ते दुरुस्ती होतात, पण कालावधी बरा करायसाठी जो महत्त्वाचा आहे, कफाच्या विकाराचा, पित्ताच्या विकाराचा आणि वाताच्या विकारात बाबतीत म्हणायला लागलो तर लवकर एखादा विकार बरा नाही केला आणि त्यातल्या त्या स्पेसिफिक वाताचा विकार बरा लवकर नाही केला तर तो असाध्यतेकडे जातो. हे मी सांगायचं कारण गांभीर्य लक्षात घेण्यासारखं आहे. त्याच्यात वेगवेगळे आजार आहेत. आता निमेष म्हणून एक आजार पण आहे ज्यात पापण्यांची उघडझाप होते. तर निमेष आहे, वातहत वर्तम आहे, अभिषंध्य आहे, आदिमंत आहे, डिप्लोपिया आहे, आर्दित म्हणजे फेशियल पॅल्सीसारखा आजार पण आहे, त्याचा परिणाम डोळ्यांवरती येतो, क्रुच्चनमिल म्हणून आहे. असे डोळ्याचे अनंत वाताचे विकार आहेत. त्यातले ठराविक आपण आत्ता घेऊ किंवा आत्ता सांगतोय मी. ह्या वाताच्या विकारांकडे योग्य वेळी लक्ष दिलं गेलं नाही, दुर्लक्ष केलं गेलं तर त्यातले साध्य विकारी असाध्य होतात आणि आयुष्यभर आपल्याला त्या आजारांना मिरवायला लागतं. ह्या अर्थे सांगतोय कारण त्यातले काही दिसण्यासाठी खराब आहेत, म्हणजे जी वस्तू दिसते ती कमी व्हायला लागते किंवा काही वेळेला दृश्य रूपात म्हणजे आता डोळ्यांची पापणी पडते किंवा डोळ्यांची मिशमिश व्हायला लागते, हे दिसताना खराब दिसतं. तेच योग्य वेळी ह्या गोष्टींकडे लक्ष गेलं, या विकारांकडे लक्ष दिलं गेलं तर आपल्याला ते वाताचे विकार डोळ्याचे हे उपचारानं, योग्य वेळी उपचारानं साध्य नक्की करता येऊ शकतात. नक्कीच सर, तुम्ही काही आजारांचा उल्लेख केला तर त्यात तुम्ही निमेषबद्दल सांगितलं, तर निमेष नेमका काय आजार आहे आणि त्यात लक्षणं व चिकित्सा काय असते? निमेष म्हणजे काय, डोळ्यांची उघडझाप कंटिन्युअस होणं. एखाद्या म्हणजे आपण जसा डोळ्यांची फडफड होणं म्हणतो ना, तसं कंटिन्युअस एखाद्या डोळ्याची फडफड व्हायला लागते. हा मुळात वाताचा विकार आहे. हा डोळ्याच्या ठिकाणी अभिव्यक्त झाला आहे. अभिव्यक्त झाला आहे म्हणजे काय, खरं तर कसं होतं, मूळ अधिष्ठान वेगळं असतं. म्हणजे आयुर्वेदानुसार आपण म्हणजे कफाचा उत्पन्न जे होतं किंवा उद्भव जो सांगितला आहे तो आमाशयाच्या अनुषंगाने आहे. पित्ताचा उद्भव जो आहे तो पचन काळात ग्रहणीच्या हिशोबाने आहे आणि वाताचा उद्भव किंवा उत्पत्ती जी सांगितली ती पक्वाशात सारकिट्ट विभजन झाल्यानंतर सांगून ठेवले. हे सांगायचं कारण ज्या वेळेला म्हणजे एखादा पित्त कोठ्यात खराब झालं म्हणजे डिओडिनममध्ये ग्रहणीमध्ये पित्त खराब झाले तर आपल्याला त्याची सिम्पटम बऱ्याचदा गुददाह म्हणजे शौचाच्या ठिकाणी दिसतील, बऱ्याचदा स्किनवरती दिसतील किंवा काही वेळेला कंठाच्या ठिकाणी म्हणजे गळ्याच्या ठिकाणी जळजळ मळमळ ही लक्षणं दिसायला लागतात. पण पित्त कुठं खराब झाले, मूळ ग्रहणीच्या ठिकाणी, संग्रहणीच्या ठिकाणी, डिओडिनमच्या ठिकाणी, पण त्याची सिम्पटम वेगळ्या ठिकाणी दिसायला लागतात. तसं निमेष म्हणजे काय, पापण्यांची उघडझाप सततची होणं, डोळ्या मारल्यासारखं होणं आणि अशा वेळेला एका बाजूचा चेहरा खेचल्यागत होणं. मग हा मुळात डोळ्याचा विकार आहे का? अभिव्यक्त डोळ्याच्या ठिकाणी जरी होत असला तरी त्याचं मूळ मस्तिष्क म्हणजे मेंदू आहे. ज्या वेळेला सततचं राहणीमान खराब व्हायला लागतं, जेवणाच्या वेळा खराब असतात, तुमची लाईफस्टाईल खराब होते आणि म्हणजे बऱ्याच वेळेला मी सांगत असतो की व्यवसाय चांगला शिक्षकी पेशाचा, पण सततचं बोलून वातप्रकोप होतोय. तसं ज्यांचा व्यवसाय त्या अनुषंगाने म्हणजे प्रवास खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना बोलायला खूप मोठ्या प्रमाणात लागतंय, त्यांचं खाणं पिणं वातुळ आहे, वेळा अवेळी जेवण्याच्या वेळा आहेत, ह्या सगळ्या दृष्टीनं कोणताही हेतुसेवन, कोणताही दिनचर्यातला असा भाग जो वात प्रकोप करतोय आणि तो मेंदू म्हणजे मस्तिष्क बाधित करतोय, ज्यावेळी मस्तिष्कावरती वाताचा परिणाम व्हायला लागला की अशा वेळेला काही लोकांच्या बाबतीत तो पापण्यांच्या ठिकाणी प्रकोपित लक्षण दिसायला लागतात आणि पापण्यांची सततची उघडझाप व्हायला लागते. इनिशियल फेजमध्ये असं होतं की सुरुवातीला काही दिवस होतं, मग बंद होतं, स्वतःहून परत होतं, लोकांना शुभ आणि अशुभ संकेताच्या हिशोबाने त्याचा विचार करतात आणि मग सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतं उजवी पापणी फडफडली, डावी पापणी फडफडली आणि मग हे शुभ आहे अशुभ आहे हे सुरुवातीला होतं आणि नंतर त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. मग ही फ्रिक्वेन्सी वाढायची कारणं काय असतात, तर बऱ्याच वेळेला अशा लोकांमध्ये पोटाचे विकार खूप असतात. म्हणजे मलास्तंभाची तक्रार असते, कृमी झालेली असतात किंवा अशा लोकांना म्हणजे शौचाला जोर द्यायची सवय असते किंवा मलाचा किंवा मूत्राचा वेग धारण करायची सवय असते आणि अशी लोक जर असतील आणि हे जर फ्रिक्वेन्सी सुरुवातीची कमी असेल तर ही फ्रिक्वेन्सी डोळ्याच्या फडफडवण्याची, पापण्यांची फडफडवण्याची वाढत जाते आणि मग काही दिवसानं त्याचा एका आजारात पर्यवसन व्हायला लागतं. म्हणजे तो सततचा म्हणजे दिवसातला असा काही वेळ शिल्लक राहत नाही की ती पापणी फडफडत नाही.
सुरुवातीच्या इनिशियल फेजमध्ये सकाळीच फडफडणं होईल, दुपारीच होईल, संध्याकाळीच होईल, मग ते आपण त्याचा शुभ अशुभच्या हिशोबाने विचार करतो. पण जोपर्यंत ते कळतं की हा विकार आहे तोपर्यंत बऱ्यापैकी कालावधी लोटलेला असतो. आणि जर ह्याच्या हा कालावधी 2, 3, 4, 5 वर्षापेक्षा लोटायला लागला तर मात्र हा बरा करायला कठीण व्हायला लागतो. जर योग्य वेळी त्याचं निदान झालं, योग्य वेळी त्या वात प्रकोपाचं कारण कळालं आपल्याला, त्याची त्रुटी म्हणजे दरवेळेला आयुर्वेद जे म्हणतं ना निदान परिवर्जन, म्हणजे त्या आजाराचा मूळ कारण मूळ हेतू समजला तर तो आजार बरा करायला सोपा जातो आणि तो योग्य वेळी कळणं गरजेची गोष्ट आहे. मगाशी जे सुरुवातीला जे मी सांगितलं की मधुमेहाचा प्रकार कफाचा आहे, तो खूप दिवस तो कफाचा प्रकार आहे, त्याची ट्रीटमेंट केली नाही तर तो वातात कन्वर्ट होणार आहे आणि असाध्य होणार आहे. खरं तर कफाचा मधुमेहाचा प्रकार बरा होतो की नाही? बरा होतो. पण तो खूप दिवस शरीरात पडून राहिला किंवा त्याचं निदान नाही झालं, त्याची औषध उपचार नाही झाले तर तो असाध्य म्हणजे न बरा होणार होता आणि मग त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. तसंच ह्या विकारांच्या बाबतीत आहे. जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्याचं कारण शोधलं नाही, मेंदूवरती परिणाम करणारं कारण शोधलं नाही तर मग हा विकार बरा करायला आपल्याला कठीण जातो. आता ह्याच्यात बऱ्याचदा जसं मी त्याची कारणं कार्यकारण भाव सांगताना किंवा तो वाढतो का तो हे सांगताना जसं मलास्तंभ हे जसं सांगितलं तर शरीरात मेंदूतला जसा वात हे जसं आपल्याला कारण पण सापडतं तर शरीरात वात प्रकोप करणारे इतर काही विकारांमध्ये तो उपद्रवात्मक आढळतो. म्हणजे डोळ्याच्या बाबतीत काही वाताचे विकार आहेत इतर की ज्याच्यात आपल्याला निमेष म्हणजे पापणी फडफडणे हे सिम्पटम दिसू शकतं. तर त्या गोष्टी असतील तर त्या साध्य असतात. तो जो मूळ विकार आहे तो बरा केला तर मग त्याच्यामुळं त्याच्या उपद्रवामुळं त्याच्या साईड इफेक्टमुळं ज्यावेळेला डोळ्यांची पापण्यांची फडफड व्हायला लागते तर त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली तर आपल्याला तो आजार समूळ बरा करता येतो. सगळ्यात महत्त्वाची लक्षात गोष्ट घ्या, हा मेंदूवर डोळ्यावरती जरी रिफ्लेक्ट करणारा विकार असेल, डोळ्याच्या ठिकाणी जरी लक्षण उत्पन्न डोळ्याच्या पापण्यांच्या ठिकाणी लक्षण उत्पन्न करणारा विकार असेल तर त्याचं मूळ कारण हे मस्तिष्कगत वात म्हणजे मेंदूतला वात आहे आणि त्याच्यावरती उपचार करावे लागतात. मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे रात्रीची झोप आहे, स्ट्रेस फॅक्टर आहे, खाण्याच्या गोष्टी आहेत, वातुळ गोष्टी आहेत, ते निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. बरोबर सर. त्यासोबत निमेषसोबत एक महत्त्वाचा आजार म्हणजेच ज्याच्यात डोळे अर्धवट बंद होतात आणि ते कदाचित दोन्ही डोळ्याला पण असू शकतो आणि एकही डोळ्याला असू शकतो, म्हणजेच टोसिस. आणि टोसिसची भरपूर कारणं असतात की डोळ्यांवरती ट्यूमर असणं किंवा नर्व पाल्सी असणं. पण टोसिस आयुर्वेदानुसार आपण कसं बघतो? टोसिस आयुर्वेदानं तो वातात म्हणजे त्याला आयुर्वेदात निदान करताना त्याचं नाव आपण विचार करतो की वात हतवर्तम म्हणजे पापण्या पडलेल्या असतात. वातामुळं पापण्यांची उघडझाप बंद होते, हालचाल बंद होते. जसं सांधा निखळणं म्हणतो ना आपण, एखाद्या ॲक्सिडेंटल केसमध्ये सांधा निखळतो, तशा पद्धतीनं टोसिसचा विचार आयुर्वेदात केलेला गेलेला आहे. तसं म्हटलं तर आयुर्वेदात वात हतवर्तम हा असाध्य विकार सांगून ठेवला आहे. पण बऱ्याचदा तो पापण्यांच्या ठिकाणचाच वात असेल तर तो असाध्यतेकडे येतो. पण आपल्याला जो टोसिस आढळतो, आपल्याला जो वातहतवर्तम आढळतं, हे बऱ्याच अंशी 75 ते 80% लोकांमध्ये आत्ता आढळणारा टोसिस हा उपद्रवात्मक असतो. उपद्रवात्मक म्हणजे कसं, जसं निमेष मी तुम्हाला सांगितलं, व्यक्तिपरत्वे सिम्पटम बदलतात, व्यक्तिपरत्वे लक्षणं बदलतात, आजार बदलतात. ह्याचं कसं म्हणजे एखाद्याची प्रकृती आहे आयुर्वेदानुसार आजार अभिव्यक्त कुठं होतो, जिथं दोष संचय जास्त आहे किंवा जिथं विकृती जास्त आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या आजाराची अभिव्यक्ती होते. मग आता फॉर एक्झाम्पल घ्या, वात पित्त कफ हे बिघडणारे दोष तेच आहेत. पण एखाद्याच्यात पित्त बिघडलं तर अंगाव गांध्या यायला लागतील, एखाद्याचं पित्त बिघडलं तर ओकाऱ्या व्हायला लागतील, एखाद्याचं पित्त बिघडलं तर शौचाच्या ठिकाणी दाह किंवा रक्त पडायला लागेल, एखाद्या स्त्रीच्या बाबतीत पित्त बिघडलं आणि ते गर्भाशयावर परिणाम करणार असेल तर रक्तस्राव व्हायला लागेल. बिघडले काय पित्त, पण प्रत्येक व्यक्तिपरत्वे लक्षण वेगळे दाखवतं. तसं टोसिस हा सुद्धा मेंदूच्या म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पापण्यांच्या ठिकाणी येणारा विकार जरी असला आणि तो ॲक्च्युली फक्त पापण्यांशी निगडीत असेल तर मात्र तो असाध्य असतो. पण तो उपद्रवात्मक असेल, शारीरिक इतर व्याधींचा उपद्रव म्हणून ज्यावेळी येतो त्यावेळी तो साध्य स्वरूपात आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची लक्षणं सुरुवातीला ज्यावेळी दिसतात त्याच वेळी त्याची ट्रीटमेंट केली की खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यात यश प्राप्त करता येतं. बऱ्याच जसं ह्या दोन्ही विकारांमध्ये जसं निमेष असो किंवा टोसिसमध्ये ह्या विकारांच्या पेशंटमध्ये आपल्याला मेंदूशी संबंधित संप्राप्ती जास्त आढळताना दिसते. सोरियासिस असो किंवा पॅरालिसिस हे दोन विकार मॅक्झिमम तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या लक्षात येईल, मॅक्झिमम तापट किंवा प्रचंड चिडखोर लोक किंवा प्रचंड ताणतणावातनं जाणारे लोक आहेत त्यांनाच हे विकार होत असतात.
तसंच आहे, ज्या वेळेला तुमची लाईफस्टाईल खराब आहे, प्रचंड ताणतणावाचं आयुष्य आहे, तुम्हाला मोठ्यानं बोलायची सवय आहे, तुम्हाला शौचाचे विकार आहेत मोठे वाताशी संबंधित, 2-2, 3-3, 4-4 दिवस शौचाला होत नाही किंवा झाली तर प्रचंड कडक स्वरूपात व्हायला लागते, लिव्हरशी संबंधित वाताचे मोठे विकार आहेत, ह्या पद्धतीनं वाताचे विकार असतील आणि त्याच्याकडे बरेच दिवस दुर्लक्ष केलं गेलं असेल, हे बऱ्याचदा आपल्याला दिसतं की एखाद्या म्हणजे बायकांच्या बाबतीत हे स्पेसिफिक होतं की शौचाच्या किंवा मूळव्याधीशी संबंधित काय आजारपण असतील, पोटाशी संबंधित काय आजारपण असतील, सर्दीसारखी काही आजारपण असतील, त्याच्यात शिंका येत असतील आणि नाक वाहत असेल कंटिन्युअस, अशी कोणतीही आजारपण असतील तर बायका व्यक्त होत नाहीत म्हणजे सुरुवातीला सांगत नाहीत, घरच्या घरी काय करून बघतात, त्याच्या अंगावर काढतात, घरात कुठं सांगायचं म्हणून सोडून देतात आणि त्याचा परिणाम आपल्याला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला त्याचा परिणाम डोळ्यावरती, मेंदूवरती दिसायला लागतो. ज्या लोकांना डोळ्यावरती परिणाम होतो त्यांना इतर लक्षण दिसतात, त्यांच्यावर मेंदूवरती परिणाम येऊन पापण्यांवरती परिणाम येतो, त्यावेळेला पापण्या पडल्यासारख्या म्हणजे टोसिस सारखी लक्षणं दिसतात. अशा केसेसमध्ये सुद्धा पक्षाघाती विरेचन म्हणजे पक्षाघातामध्ये आपल्याला जसं आयुर्वेदात विरेचन सांगून ठेवले त्या पद्धतीनं जर मेंदूच्या विकारांचा विचार केला गेला तर निमेष असो किंवा टोसिस असो, ह्या दोन्ही विकारांच्या बाबतीत आपल्याला विरेचन आणि बाकीचे काही वातशामक ट्रीटमेंट आहे, पंचकर्मातले असू देत किंवा पोटातले औषधं असू देत, त्याची जर सांगड घातली आणि ती दिनचर्या त्यांची सेट करून दिली तर आपल्याला टोसिस कायम स्वरूपी बरा करता येतो, जर तो उपद्रवात्मक असेल तर. बऱ्याच वेळेला तो म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं तर आयुर्वेदानुसार वातहत वर्तम असाध्य सांगून ठेवले, कारण ज्यावेळी तो साक्षात वात हा पापण्यांच्या ठिकाणी जर हे झाला असेल, प्रकोपित झाला असेल आणि तो सांधा निखळलेला असेल तर मात्र तो बरा करता येत नाही, किंवा एखादा उपद्रवात्मक असेल पण त्याला वेळ खूप घालवला असेल ह्या लोकांनी तरी तो बरा करणं कठीण जातो. त्यामुळे योग्य वेळी शहाण्या लोकांनी त्याचं निदान करून, त्याचं कारण शोधून, वैद्यांना नाडी दाखवून त्याची औषध उपचार करणं गरजेची गोष्ट आहे. तर हे वाताचे विकार आपल्याला कायमस्वरूपी आपल्या शरीरातनं घालवता येऊ शकते. म्हणजेच वेळोवेळी वैद्यांचा सल्ला घेणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त डोळ्यांच्या आजारांसाठी नाही तर सगळ्याच आजारांसाठी हा महत्त्वाचं वाक्य आहे. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांचे वात विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं आहे कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गडदे सरांसोबत. सरांनी विश्रांतीच्या आधी निमेष आणि टोसिस या दोन वाताच्या संबंधित आजारांबद्दल सांगितलं. सर, माझा पुढचा प्रश्न शुष्क अक्षिपाकबद्दल आहे की शुष्क अक्षिपाक हा नेमका रोग काय आहे? शुष्क अक्षिपाक म्हणजे काय? डोळे कोरडे होणे. बऱ्याच वेळेला मी सांगत असतो, आपण कपडे वाळत घालतो, दोन पद्धतीनं सुकतात. एक सावलीला वाऱ्यानं सुकतील, एक उन्हात उष्णतेनं त्या सूर्यप्रकाशात सुकतात. ह्याचं उदाहरण देण्यामागचं कारण काय तर डोळे कोरडे पडणं किंवा शरीरात कोरडेपणा ह्या दोन पद्धतीने येतो. वाऱ्यानं म्हणजे वायूनं आणि सूर्यप्रकाश म्हणजे पित्तानं. हे शरीरात खूप मोठ्या प्रमाणात पित्ताचा उद्रेक व्हायला लागला, तो मग तो रक्तात होऊ दे किंवा कोठ्यात होऊ दे, कोणत्याही पद्धतीने शरीरात पित्ताचा उद्रेक व्हायला लागला की वेगवेगळ्या ठिकाणी कोरडेपणा येतो. म्हणजे बऱ्याचदा त्वचेला कोरडेपणा आला तर खाज सुटायला लागते, शौचाच्या ठिकाणी कोरडेपणा यायला लागला तर परिकर्तिका म्हणजे फिशरसारखा इम्पॅक्ट यायला लागतो, कोठ्यात कोरडेपणा यायला लागला तर तो मलाव स्टंपाशी संबंधित लक्षणं असतो. तसंच ज्या वेळेला हा कोरडेपणा वाताशी संबंधित असेल आणि तो डोळ्यावरती यायला लागला तर त्याला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. ड्राय आय सिंड्रोम हा दोन वेगवेगळ्या गोष्टीनं, हे जे खूप उद्रेक झाला, रडारडी केलेली आहे, ज्यांना वेल्डिंगचं काम करतायत, जे आचारी लोक आहेत, ज्यांचं उन्हात काम आहे, ज्यांचं जागरण खूप मोठ्या प्रमाणात होतंय, ज्यांना पित्ताचा उद्रेक आहे, त्या लोकांनाही कोठ्यावरती रक्तावरती परिणाम होऊन कोरडेपणा येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीनं वाताचा प्रकोप झाला तरी डोळे कोरडे पडायला लागतात. मग ह्याच्यात होतं काय नेमकं? शुष्क अक्षिपाक म्हणजे नेमकं काय किंवा ड्राय सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? होतं कसं, जसं सांध्यांमध्ये कफाचं आवरण असतं,
कफ हे वंगन सांध्यांमध्ये वंगनासारखं काम करतं, म्हणजे मुवमेंट जी होते ती त्या वंगनामुळे होते. ज्यावेळेला तो कफाचा उद्रेक जो होतो किंवा कफदुष्ट व्हायला लागतो किंवा कफक्षय व्हायला लागतो, त्यावेळेला ते वंगनाचं काम कमी व्हायला लागतं आणि मग झीज व्हायला लागते. तसं ज्या वेळेला डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप खाली होते, ती अश्रूंमुळे एक टियर फिल्म तयार होते. त्यात तेलाचा अंश असतो, त्यात अश्रू असतात, अश्रू मधल्या भागात असतात आणि वरती तेलाचं एक आवरण असतं. ज्या पापण्यांच्या आतल्या बाजूला काही ग्रंथी आहेत ज्या त्या तेलाचं सिक्रेट करत असतात आणि त्याच्यामुळे त्या अश्रूंची जी टियर फिल्म जी होते तयार, त्याच्यावरती पापण्यांची उघडझाप होते. ज्या वेळेला कोणत्याही वात प्रकोपक कारणामुळं, आहार म्हणजे खाणं, विहार म्हणजे राहणं पिणं म्हणजे वागणं जे आहे ते पद्धतीनं, ह्या गोष्टीनं शरीरात वाताचा प्रकोप ज्यावेळेला व्हायला लागतो, त्यावेळेला एक तर ते ज्या अश्रुग्रंथी आहेत त्या अश्रुग्रंथींचं काम कमी व्हायला लागतं. मी जसं सुरुवातीला सांगितलं, वाताचं काम काय? क्रिया होणं. कोणत्याही अवयवाची जी नॉर्मल क्रिया आहे ती व्हायला लागणं, म्हणजे ते जे होणं आहे ते वाताशी संबंधित आहे. तर अश्रुग्रंथीमधनं सिक्रिशन जे होतं ते वातामुळे होतं. ज्या वेळेला त्याच्यात वातप्रकोप व्हायला लागतो त्यावेळेला ते सिक्रिशनमध्ये जे सिक्रिशन जे आहेत ते हॅम्पर होतं, ते कमी होतं. एक तर त्याच्यात अवरोध म्हणजे त्यात ब्लॉकेजेसमुळे व्हायला लागतो, तो वात कफ संप्राप्ती असते, किंवा त्याचा क्षय होतो. जे सिक्रिशन होतं अश्रूंचं ते कमी व्हायला लागतं. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की पापण्यांची उघडझाप व्हायला जे अश्रूंची टियर फिल्म तयार होते त्याची जाडी कमी व्हायला लागते आणि मध्ये त्या पापण्यांचं घर्षण डायरेक्ट डोळ्यांवरती व्हायला लागतं आणि मग त्याच्या डोळ्यात दुखणं, लाल होणं, खुपणं, टोचणं, कोरडे पडणं आणि मग दिसायला किंवा सूर्यप्रकाशाचा त्रास होणं, दिसायला कमी होऊन नंतर अंधत्वापर्यंत त्याचा परिणाम व्हायला लागतो. हा झाला ग्रंथींवरचा परिणाम. बऱ्याच वेळेला असं होतं, इतका वाताचा प्रकोप, ग्रंथी काम छान करतात, ग्रंथी अश्रूही सिक्रेट छान पद्धतीने करतात, त्यांचं प्रपोर्शनमध्ये काम व्यवस्थित चालू असतं, पण डोळ्यातच वाताचा उद्रेक इतका मोठ्या प्रमाणात असतो की जसं गरम तव्यावरती पाणी पडल्यानंतर कशी बाष्पीभवन होतं पाण्याचं, तसं त्या वातामुळं जी टियर फिल्म आहे, ज्या अश्रू आहेत ते सुकतात खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने आणि मग त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला ड्राय यायला लागतं. मग सेम सिम्पटम दिसायला लागतात. जर कोरडे डोळे पडायला लागल्यानंतर जे सांगितले की लाली, टोचणं, खुपणं, घाणेरडा चिकट स्राव होणं किंवा घाण येणं, हीच लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता हे योग्य वेळी जसं मी सांगतोय की हा वाताचा विकार आहे. पित्तामुळे ज्या वेळेला शुष्काक्षिपाका म्हणजे सारखी लक्षणं असतील, ड्राय सिंड्रोम असेल, पित्तामुळे ज्यावेळेला त्याचा परिणाम यायला लागतो आणि तो उपद्रवात्मक असतो. खरा ड्राय सिंड्रोम हा वाताशी संबंधित आहे, पण पित्ताने मी काय सांगतोय, ज्या वेळेला बऱ्याचदा जसं वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीत आम्लपित्त आहे पण पोट नाही साफ झालं, त्यामुळं असं ज्यावेळेला उपद्रवात्मक विकार उत्पन्न होतात त्यावेळेला जर कोठा साफ नाही, आम्लपित्तासारखा विकार आहे, कोट्याशी संबंधित वेगळे आजार पण आहेत, लिव्हरमध्ये उष्णता आहे, जागरण झाले आणि त्याचा पित्ताचा उद्रेक झाला आहे, असे कोणत्याही गोष्टीमुळं ज्यावेळेला पित्ताचा उद्रेक होऊन सिक्रिशन होतं त्यावेळेला ते फार पटकन आपल्याला रिव्हर्स करता येतं. याचं कारण असं, कारण मूळ आजार वेगळा आहे. मूळ आजार आम्लपित्त आहे, मूळ आजार मलावस्तंभ आहे आणि ते साफ केलं, आम्लपित्ताचा विकार गेला, रक्तातला किंवा लिव्हरचं फंक्शन नॉर्मल झाल्यानंतर रक्तातलं पित्त कमी झाले आणि आपल्याला तो कोरडेपणा जो आहे तो पटकन कमी करता येतो. पण ज्या वेळेला वातामुळे यायला लागतो तर त्याचं कालावधीत, एका ठराविक कालावधीत जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर मग त्या अश्रुग्रंथी जर फंक्शन हॅम्पर झालं असेल, अश्रुग्रंथींमधनं सिक्रिशन होणं कमी होऊन जर ड्राय झाला असेल तर त्या अश्रुग्रंथी नंतर ठराविक कालावधीनंतर कायमच्या खराब होतात. त्यामुळं ह्या आजाराचं जर वातामुळे आहे का पित्तामुळे हे निदान होणं अगदी गरजेचं आहे. आणि जर वातामुळे असेल, शारीरिक वातविकारामुळे असेल किंवा शरीरातील इतर काही गोष्टी, खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या वातप्रकोपक आहार विहारासारख्या असतील आणि त्याचा परिणाम स्वरूप आला असेल तर मात्र त्याची ट्रीटमेंट लगेच करायला लागते. मग त्याच्यात बऱ्याचशा ट्रीटमेंट म्हणजे आता आयुर्वेदानुसार जसे पंचकर्म सांगून ठेवलेत, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, हे जे पंचकर्मातले प्रकार सांगून ठेवलेत, तसेच आयुर्वेदानं सुश्रुताचार्यांनी डोळ्यांसाठी स्पेसिफिक काही कर्म सांगून ठेवलेले आहेत. अशा केसेसमध्ये वेगवेगळे लेप, सुक्या वनस्पतीचे पावडर जी असते, चूर्ण असतं, त्याचे लेप आहेत, ओल्या वनस्पतीचं वाटण करून सोडलेलं असतं, जळू लावली जाते त्या ग्रंथीच्या ठिकाणी, डोळ्यात काही ड्रॉप सोडले जातात, डोळ्यावरती औषधांची धार सोडली जाते. ह्या परिणाम जर कानाशी, तोंडाशी, मेंदूशी संबंधित काही वातविकार आहेत आणि त्याचा परिणाम आला असेल तर त्या अनुषंगानं गंडूश आहे, कर्णपुरण आहे, डोक्यावरती धारा, शिरोधारा म्हणतो, शिरोबस्ती म्हणून एक प्रकार आहे, शिरोवेष्टन म्हणजे अख्खं टक्कल करून पूर्ण
डोक्यावरती लेप केला जातो. जर कोठ्याशी संबंधित वातविकार असतील आणि त्याचा परिणाम जर डोळ्यावर आला असेल तर त्यासाठी बस्ती आहे. गरज वाटली तर वातविकार काही असे असतात की त्यांना विरेचन देणं अपेक्षित आहे. जसे पक्षाघाती विरेचन म्हणजे पक्षाघाताच्या विकारामध्ये पॅरालिसिसच्या केसेसमध्ये वाताचे विकार असून सुद्धा त्याच्यात विरेचन केलं जातं. तर तसं काय असेल तर त्या पद्धतीनं शरीर शुद्धी केली आणि त्याच्यासोबत डोळ्याची पंचकर्म केली, डोळ्याच्या प्रोसिजर केल्या तर आपल्याला योग्य वेळी ट्रीटमेंट केली तर हा वातानं उद्भव होणारा जो शुष्काक्षिपाक आहे हा समूळ घालवता येतो. फक्त हे योग्य वेळी ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. ह्याच्यात वेळ गेला तर मात्र तो असाध्यतेकडे यायला लागतो किंवा यापित्व यायला लागतं आणि मग ह्या आजारांना आयुष्यभर सांभाळावं लागतं. ह्याच्यात ज्यावेळी आधुनिक शास्त्राची आपण ट्रीटमेंट करत असतो त्यावेळी लुब्रिकेशन ड्रॉप दिले जातात. सुरुवातीला ह्या केसेसमध्ये होतं कसं, ड्रायनेस कमी असतो त्यामुळं ड्रॉप टाकले की कोरडेपणा तात्पुरता कमी होतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी वाढते. त्यामुळे योग्य वेळी निदान होऊन ट्रीटमेंट होणं गरजेची गोष्ट आहे. सर आपल्याला एक फोन येतोय, नलिनी बागडे बोलतात पुण्यावरून. नलिनीजी तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझी मुलगी आहे सोनली विलास भागडे. हां तर ते प्रीमॅच्युअर आहे. काय आहे? प्रीमॅच्युअर जन्म झालेला प्रीमॅच्युअर बर्थ. प्रीमॅच्युअर. ओके. हां तर तिच्या त्या डोळ्यांची पडद्यांची वाढ नाही झालेली. बर. तिला चष्मा लावला तरी दिसत नाही. दिसत नाही. वय किती आहे? 19. कमी दिसतं. वय किती आहे? लॅपटॉपवरचं दिसत नाही. असं हुशार आहे ती, 90% इंग्लिश आहे. बर पण तिला लॅपटॉपवरचं दिसत नाही. जॉब करायला प्रॉब्लेम होतो. बर. वय किती म्हटलात परत एकदा सांगा. तिचं आता 26 चालू आहे रनिंग. बर, सांगतो मी तुम्हाला, सांगतो. धन्यवाद. ह्याचंही खरं ह्याला ROP असं म्हणतात. ROP म्हणजे प्रीमॅच्युरिटी प्रीमॅच्युरिटी असं त्याचं वर्णन आहे. आधुनिक शास्त्रानुसार हा विकार सांगितला जातो. ह्याच्यात बऱ्याचदा प्रीमॅच्युअर पेशंट ज्यावेळेला असेल, प्रीमॅच्युअर बर्थ असेल त्यावेळेला शरीराची जशी वाढ होत नाही तशी पडद्याची वाढ होत नाही. हा रिलेटेड टू वाताशी संबंधितच विकार आहे. खरं तर आपल्या विषयाशी अनुषंगानंच हा विषय आहे. ह्याच्यात बऱ्याचदा असं होतं, कसं होतं, प्रीमॅच्युअर म्हणजे काय, 7व्यात किंवा 8व्यात जन्माला आलेली पोरं 7व्या महिन्यात जन्माला आलाय किंवा 8व्या महिन्यात जन्माला आलाय आणि 9व्या महिन्यात जन्माला आलाय. अंतर किती आहे हो, तर 1 ते 2 महिन्याचं अंतर असतं. मग हे का? कारण होतं कसं, पूर्ण बाळाचे अंग अवयव 7व्या महिन्यापर्यंत पूर्ण डेव्हलप होतात. पहिल्या महिन्यात कुठलं तयार होणार, दुसऱ्यात कुठलं, तिसऱ्यात कुठलं, चौथ्यात कुठलं, हे सगळं वर्णन सांगून ठेवलेलं आहे. हृदय कधी तयार होणार, षष्ठी बुद्धी म्हणजे बुद्धी 6व्या महिन्यात तयार होते आणि सगळ्यात शेवटी सगळे अवयव पूर्ण 7व्या महिन्यात डेव्हलप झालेले असतात आणि त्याची वाढ जी आहे ती 8व्यात आणि 9व्यात होते. आणि ते पूर्णत्वाला जी गर्भाशयात पूर्णत्वाला जी येतील ते बाहेर किती तुम्ही खाऊ घातलं तर होत नाही. आणि मग ते प्रीमॅच्युअर होण्याची कारणं खूप आहेत. म्हणजे आईचा आहारातला दोष असेल किंवा बीजातला दोष असेल, डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, XYZ काही असेल ज्याच्यामुळे प्रीमॅच्युअर झाले. पण ते नंतर करता येतं का? ह्या ROPच्या केसेसमध्ये हे ज्या वेळेला ही मुलं लहानच असतात, अजून दात आलेले नाहीत, तोपर्यंत ह्यांची वाढ मॅक्झिमम आपल्याला करता येते. एकदा त्यांचे 1 वर्ष म्हणजे दात यायला लागले की त्यानंतर मात्र ह्या विकारामध्ये आपल्याला पूर्ण बरं करणं ह्याच्यावरती मर्यादा पडते. मग आपल्याला काय करता येऊ शकतं? अशा आता आयुर्वेदात रसायन चिकित्सा म्हणून एक वर्णन करून ठेवले. ह्याच्यात पेशी नव्या तयार करता येतात. वयाच्या कोणत्याही अवस्थेत एखाद्या अवयवाच्या पेशी कमी झाल्या असतील, त्या सुकायला लागल्या असतील, त्याची वाढ कमी झाली असेल किंवा क्षयात्मक संप्राप्ती असेल तर त्या केसेसमध्ये रसायन चिकित्सा जर केली तर मेलेल्या पेशी ही जिवंत करायची क्षमता ह्या रसायन चिकित्सेत आहे. तर खरं तर 27, 26, 27, 28 वयोगटातली व्यक्ती आहे तिची ट्रीटमेंट करणं खरं तर आत्ता सोपं होईल. कारण जे आपण आईचं दूध घेतले, गुटीवटी घेतली किंवा जे काय लहानपणी पौष्टिक खाणं पिणं झाले त्याचा परिणाम आपल्याला 25पर्यंतच टिकतो. 25 नंतर 25 ते 35 पर्यंत ती जी क्षमता आहे, ते जो धातू आहे तो खर्ची पडायला लागतो. म्हणून 35 नंतर म्हातारपणाची सुरुवात होते. त्यामुळे आत्ता आपल्यात हे हातात वेळ आहे. आपण ह्या व्यक्तीची म्हणजे पडद्याची वाढ नाही करता आली तर कमीत कमी व्हिजन वाढून त्यांचं काम व्यवस्थित करणं आणि डिटोरिएशन न होणं, ह्याच्यासाठी जरी आपण वाताची चिकित्सा केली आणि रसायन चिकित्सा करायला लागलो तर ह्याच्यात दृष्टी वाढायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. फक्त व्यक्तिपरत्व हे बदलतं. आपल्या कोणत्याही सेंटरला दाखवू देत, ते दाखवलं की आपल्या ह्याची काय ट्रीटमेंट करता येईल हे ठरवता येईल आणि त्या हिशोबाने रसायन चिकित्सा केली की ह्या केसेसमध्ये आपल्याला व्हिजन वाढवायला नक्की मदत करता येऊ शकेल. नक्कीच. त्यासोबत पद्मजा यांचा जीमेलवर प्रश्न असा होता की एखादा डोळा
छोटा असेल तर त्याच्या मागचं कारण काय असतं आणि त्याला आपण उपचार काय करतो, पण याचं उत्तर आपण विश्रांतीनंतर घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांचे वात विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे. शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 800746 वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गड्डे सरांसोबत. विश्रांतीच्या आधी सरांनी शुष्क अक्षिपाक आणि इतरही वाताचे संबंधित जे डोळ्यांचे विकार आहेत त्याबद्दल सांगितलं. सर, जीमेलवर आपल्याला प्रश्न होता की एखादा डोळा जर छोटा असेल तर त्यामागचं कारण काय, त्याला तुम्ही कसं बघता? खरं तर ह्या प्रश्नाच्या अगोदर जसं मगाशी आपण जायच्या अगोदर एका जे रुग्णाने विचारलं होतं त्याबद्दल थोडं बोलतो आणि मग हा प्रश्न घेऊयात. जसं मगाशी आरोपीच्या बाबतीत सांगितलं की ह्या केसेसमध्ये बऱ्याचदा असं होतं, वय वाढेल तसं हा जो पडदा नाजूक असतो तो रेटिनल डिटॅचमेंट व्हायची शक्यता खूप असते, म्हणजे पडदा फाटायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि मग कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. तर बऱ्याच वेळा जसं मी आपलं वर्णन करताना सांगितलं की ह्याची ट्रीटमेंट करताना रसायन चिकित्सा करतो, तर ह्या रसायन चिकित्सेनं पडद्याची ताकद वाढवता आली तर भविष्यातला आपल्याला डिटॅचमेंट ही सुद्धा टाळता येऊ शकते. त्यामुळं फक्त दरवेळेला जर आजारात तो बरा करणं हाच उद्देश असता कामा नये. जर तो बरा नाही होत असेल तर त्याचे दुष्परिणाम जरी आपल्याला टाळता आले, अंधत्व जरी टाळता आलं तर आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे व्यक्तिपरत्वे डिसिजन आणि ट्रीटमेंट बदलू शकते, फक्त योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. जसं आता दुसरा प्रश्न आला आहे की डोळा बारीक असण्याचे कारण काय, ही वातविकृती आहे. मुळात हा जन्मता आहे का तो जन्मानंतर झाला आहे ह्याच्यावर डिपेंड बरंच करतं. म्हणजे उदाहरण दाखल झालं, बऱ्याचदा शुगरचे पेशंट असतील, डोळ्याला मार लागला असेल, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीचे पेशंट असतील, पडद्यावरती कोणत्याही कारणाने म्हणजे शुगर नाही, हायपरटेन्शन नाही किंवा कोणताही मोठा विकार नाही पण पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, थायरॉईडसारखा विकार आहे आणि त्याचा डोळ्यावरती परिणाम झाला आहे, डोळा बाहेर आला आहे, ह्या कोणत्याही केसेसमध्ये वात प्रकोपाची लक्षणं येत असतात. ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, डायबिटिक रेटिनोपॅथी आहे किंवा मार लागला, ह्या सगळ्या गोष्टीजवळ पडद्यावरती परिणाम येतो, पडदा फाटतो, रक्ताचा सप्लाय कमी होतो, अशा केसेसमध्ये डोळा छोटा व्हायला लागतो. किंवा आपल्याला त्या डोळ्याचं पोषण व्यवस्थित झालं नसेल, त्या अंगावयव डेव्हलप होताना त्या गर्भातल्या त्या महिन्यात त्याचं पोषण व्यवस्थित झालं नसेल तरी त्याच्या डोळ्याचा आकार आपल्याला कमी आढळून येऊ शकतो. ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र वाताची आणि रसायन चिकित्सा करणं गरजेची गोष्ट असते. सर, आपल्याला परत एकदा एक फोन येतोय. विकास जगताप बोलताय संगमनेरवरून. विकासजी, तुमचा प्रश्न विचारा. विकासजी, प्रश्न विचारा. हॅलो विकासजी, प्रश्न विचारा. बोला. हा, माझ्या डोळ्याला पाच आणि डबल दिसतं. एक डोळा झाकलं तर सिंगल दिसतं. बरोबर, डोळे झाकले की सिंगल दिसते, डोळे उघडले की डबल दिसते. डोळे उघडे ठेवले तर डबल दिसतं. बरं, सांगतो. वय त्यांचं 84 आहे. 84. याला 84. बरं, धन्यवाद. सांगतो. हे खरं हा ओघात आपण बोलणारच होतो पण मध्ये प्रश्नाला आपण घेऊयात हा विषय. ह्याला जनरली डिप्लोपिया म्हटला जातो, म्हणजे डबल दिसणं. काय काय वेळेला एकच वस्तू दोन दिसतात, काय काय वेळेला एकच वस्तू 3-4 दिसायला लागतात, असंही होतं. आणि हा जो इम्पॅक्ट आहे तो बऱ्याच अंशी हा ऑप्टिक नर्वशी संबंधित असतो, मेंदूशी संबंधित असतो आणि काही वेळेला स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असेल रेटिनाशी संबंधित तरी हा इम्पॅक्ट आपल्याला येत असतो. काही झालं तर ह्या संबंध हा वाताशी आहे. त्यामुळे नेमका कुठं दोष आहे हे शोधून तो बरा होणार आहे का तो मेंटेन करावा लागणार आहे हे आपल्याला शोधायला लागतं. काही वेळेला आपण बघत असतो की शुगर किंवा BP सारख्या पेशंटमध्ये आपल्याला नसाना सूज येते आणि अशा केसेसमध्ये काही लोकांना आपल्याला डबल दिसायला लागतं.
काही वेळेला वातामुळं नसांवरती, पडद्यावरती किंवा मेंदूवरती परिणाम येतो आणि त्या गोष्टी आपल्याला 2-2, 3-3 किंवा 4-4 दिसायला लागतात. तर हा मूळ वाताचा प्रकार जो आहे तो कशामुळे बिघडलेला आहे? तो जागरणामुळे आहे का, खाण्यापिण्यामुळे आहे का, कोठ्याशी संबंधित आहे का, साक्षात मेंदूतच वात वाढलाय म्हणून आहे, हे चेक करून जर त्याची ट्रीटमेंट केली गेली आणि त्या अनुषंगानं त्याच्या डोक्यावरती लेप, डोळ्यावरती लेप आणि जे आयुर्वेदात सांगितलेले पंचकर्म केले गेले तर ते आपल्याला कमी करता येतं. ह्या केसेसमध्ये डिप्लोपियाच्या केसेसमध्ये किंवा डिप्लोपेक्षा वेगळे म्हणजे 3-4 वेगळ्या वस्तू दिसतात त्या केसेसमध्ये नस्य नावाची आयुर्वेदात एक खूप मोठी ट्रीटमेंट सांगून ठेवली. त्याच्यात आपण नाकातनं ड्रॉप नाकात टाकत असतो, त्याचा परिणाम डोळ्याच्या नसांवरती आणि मेंदूवरती येतो. मग ते ड्रॉप अगदी 2 थेंबापासून 20-20, 25-25, 30-30 थेंबांपर्यंत आपण टाकतो, ज्याचा परिणाम मेंदूतला, डोळ्यातला, नसांच्या अनुषंगानं वात कमी होतो आणि हे आपल्याला छान पद्धतीनं कमी करता येतं. जर जवळच्या वैद्यांकडे जायला शक्य नसेल तर घरच्या घरी अशा केसेसमध्ये मी एक सांगून ठेवतो, बदाम भिजवायचं, 2 ते 2.5 ग्रॅम बदाम भिजवून ते गाईचं तूप, वेलची आणि खडीसाखर ह्याचं एक प्रमाण आहे. ते नंतर सविस्तर योग आला तर आपल्या कोणत्याही नंबरवरती फोन करा, आपल्याला ते पाठवून देतील त्याचं प्रमाण काय आहे ते. तर ह्या प्रमाणात हे एकत्र करून चांदीचं भांडं किंवा काचेच्या भांड्यात ते ठेवलं आणि 7 दिवस सलग त्या हे प्रमाण 7 दिवसांचं सांगून ठेवतील, ते घ्यायला लागलं तर हा मेंदूतली उष्णता, मेंदूतला वात हा कमी व्हायला लागतो, मेंदूचं डोळ्याचं पोषण व्हायला लागतं, ताकद वाढायला लागते आणि वात प्रकोपामुळे येणारा जो डिप्लोपिया आहे किंवा डबल दिसणं हे कमी व्हायला लागतं. फक्त हे जर योग्य वेळी निदान व्हायला पाहिजे. हे तात्पुरती इलाज घरच्या घरी करायला हरकत नाहीत, पण मूळ आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करायला लागलो तर मग ह्या आजारापासून समूळ मुक्तता नक्की करता येऊ शकते. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळेला एक छोट्याशा विश्रांतीचे तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांचे वात विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं. या कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गडदे सरांसोबत आणि आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे डोळ्यांचे संबंधित वातविकार. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की अन्योतवात हा जो आजार आहे आयुर्वेदामध्ये त्याला तुम्ही कसं बघता? खरं तर नावातच सगळं आहे. अन्योतवात म्हणजे इतर ठिकाणी प्रकोपित झालेला वात आहे, पण तो डोळ्यांना त्रास देतो. म्हणजे कसं आहे, मी वेगळ्या ह्याच्यात सांगतोय, आजही बोलताना बोलत होतो मागापासून की इतर आजाराचे दुष्परिणाम, उपद्रव म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मलावस्तंभ आहे, त्याने गॅसेस होत आहेत, ग्रहणी आहे त्याच्यामुळं इतर ठिकाणी आजारपणे दिसायला लागतात, किंवा ग्रहणीचं टिश्यू म्हणजे ग्रहणी जे बनते ती मज्जेपासून बनते आणि जर खूप वर्ष ग्रहणीशी संबंधित लक्षण असेल तर त्याचा परिणाम मेंदूवरती आणि डोळ्यावरती दिसायला लागतो. हा उपद्रव झाला. हे वेगवेगळ्या एखादा आजार शरीरात बरेच दिवस पडून राहिला तर शरीराच्या इतर ठिकाणी त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. तसं वात प्रकोप झाला आहे तो मानेच्या ठिकाणी झाला आहे. मग बऱ्याचदा सर्वायकल स्पॉन्डिलिसिस सारखी लक्षणं असतात, मानेच्या ठिकाणी झीज झालेली असते, मानेच्या ठिकाणी ग्रह म्हणजे जखडण हे असतं, सततचे त्याच्यावर वात प्रकोपून वेदना असतात, मान, खांदे, डोकं दुखायला लागतं आणि त्याचं रेडिएटिंग पेन डोळ्यांच्या ठिकाणी यायला लागतं. जसं आपण ह्याच्यात म्हणत असतो की आश्मरीच्या बाबतीत किंवा स्टोनच्या बाबतीत रेडिएटिंग पेन आहे, म्हणजे कमरेपासून लघवीच्या जाग्यापर्यंत ते कळ जाते, तसे ह्या केसेसमध्ये बऱ्याचदा पाठ, मान पासून डोक्याकडून डोळ्याकडे पर्यंत त्याची कळ जाते आणि वेदना होतात. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा ग्लॉकोमा हे मिसगाईड किंवा मिसडायग्नोसिस होताना दिसत असतं. का होतं? कारण वेदना होत असताना बऱ्याच वेळेला BP जसा शूट होतो तसं बऱ्याच वेळेला डोळ्याचं प्रेशरही शूट होतं. कारण बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की ग्लॉकोमा असताना पडद्यावरती, नसांवरती काही ना काही लक्षणं आपल्याला दिसत असतात. ती लक्षणं कोणतीच नाहीत, पण प्रेशर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. प्रेशर मात्र 25 आहे, 27 आहे, 30 आहे आणि डोळा भयंकर ठणकते, डोकं भयंकर ठणकते आणि त्यावेळेला त्याच्या अगोदर 2-3 वर्ष सगळे ड्रॉप टाकून झालेले असतात. पण अशा रुग्णांना ना डोळ्याचं प्रेशर कमी होतं ना अशा रुग्णांचं डोळं दुखणं, डोकं दुखणं कमी होतं. मग ज्या वेळेला ते आयुर्वेदाकडे येतात किंवा आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण त्यांचं मूळ केस हिस्ट्री घेताना लक्षात येतं, अरे यांना तर अन्योतवात आहे. अन्योतवात म्हणजे इतर अवयवाच्या ठिकाणी, मानेसारख्या ठिकाणी वाताचा
वाताचा प्रकोप होऊन त्याचे दुष्परिणाम म्हणून डोळ्यावरती किंवा डोक्यावरती त्याचा परिणाम येतो आणि डोळे ठणकायला लागतं आणि अशा केसेसमध्ये प्रेशर वाढलेलं आहे. तिथं साधे त्या मानेच्या आजाराची आपल्याला जसं मन्याबस्ती करतोय, मन्याबस्ती आहे, बस्ती आहे आणि सोबत डोळ्यांच्या काही प्रोसिजर केल्या तर मानेतला वात, मेंदूतला म्हणजे डोक्यात वाढलेला वात आणि त्याचा पर्यायानं डोळ्यावरती आलेला वाताची जी लक्षणं आहेत ते कमी व्हायला लागतात आणि आपल्याला डोळेदुखी कमी होते आणि कायमस्वरूपीचं वाढलेलं प्रेशरही घालवतं येतं. फक्त त्याचं मूळ निदान हे वाताचं आहे आणि तो कुठला वात आहे हे शोधता आलं पाहिजे. ते शोधता आलं तर मात्र डोळ्यांच्या ठिकाणी हा असाध्य वाटणारा म्हणजे अशा बऱ्याचदा असं होतं की हे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस सारखी लक्षणं आहेत, वाताचे विकार आहेत, डोळ्याचं प्रेशर वाढले आणि तो असाध्य म्हणजे तो वाढतच जातो आणि डोळा खराब होत जातोय. हे असाध्य म्हणून वर्णित केलेला किंवा डायग्नोज केलेला प्रकार तात्पुरत्या 2 आणि 3 महिन्याच्या औषधाने पटकन रिव्हर्स होतो आणि बरा होतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य निदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे डोळ्याचा कोणताही विकार असू दे आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान करता आलं तर बऱ्याच वेळेला असाध्य समजला जाणारा विकार सुद्धा पटकन बरा करता येऊ शकतो. आधुनिक शास्त्रांना असाध्य, आयुर्वेदाचं निदान त्याचं वेगळं असू शकतं. बरं, त्यासोबत तिमिर आणि अर्दितबद्दल आयुर्वेदात काय सांगितलं आहे? तिमिर आणि अर्दित हे 2 विकार. अर्दित म्हणजे खरं तर नुसता डोळ्याचा विकार नाही आहे. तो अर्दित म्हणजे बेल्स पाल्सी किंवा आपल्या तोंडात जसा पॅरालिसिस सगळ्या अंगाला होतो तो चेहऱ्याचा झालेला पॅरालिसिस आपण पकडूयात. ह्या केसेसमध्ये बऱ्याचदा डोळा हा आपला अर्धा उघडा राहतो किंवा पूर्ण उघडा राहतो आणि मग त्याच्यानंतर त्या पेशंटच्या नसांवरती, मागच्या पडद्यावरती खूप मेजर इम्पॅक्ट येतो तो वाताचा आणि त्या पडद्याचं नसांचं काम जे आहे ते हॅम्पर होतं. पडद्यावरती इमेज तयार होणं जी आहे आणि ती इमेज तयार झालेली जी मागच्या मेंदूकडे घेऊन जाणारं जे नस आहे, जे वहन करणारं काम आहे ते पूर्ण हॅम्पर होतं आणि दिसणं बंद होतं. त्यामुळे त्या अर्दित सुद्धा योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली, त्याचं कारण शोधता आलं. बऱ्याचदा स्ट्रेस फॅक्टर असतो, बऱ्याचदा मलावस्तंभ असतात, बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित आजारपण असतं, बऱ्याचदा प्रचंड तापट स्वभाव असतो, बऱ्याचदा भयंकर विकृत आणि विचित्र दिनचर्या असते. ह्या सगळ्याचा परिणाम स्वरूप अर्दितासारखे मेजर इम्पॅक्ट येतात आणि डोळा खराब करतो. तर ते निदान करून ट्रीटमेंट केली तर अर्दिती आपल्याला बरा करता येतो. राहता राहिला दुसरा प्रकार तिमिर. तिमिर म्हणजे अंधार, एवढं तर आपल्याला माहिती आहे. तर तिमिर म्हणजे अंधार. तिमिर नावाचा विकार हा कायमस्वरूपी अंधकार किंवा अंधत्व आणू शकतो. त्यातला वाताचा प्रकार म्हणजे ते साधं सोपं सगळ्यांना माहिती आहे, फ्लोटर्स दिसतात डोळ्यासमोर. वेगवेगळ्या पद्धतीची जाळी, केस, माशी हे डोळ्यासमोर तरंगताना आपल्याला दिसत असतात. त्याला म्हणायचं वातज तिमिर. मग हे सुरुवातीला काय होतं, दिसताना आपल्याला जाळी, केस, माशी दिसते. आधुनिक शास्त्राकडे गेला तर त्याला इलाज नाही. हे रुग्णसंवेद्य लक्षण आहे. रुग्णसंवेद्य म्हणजे फक्त त्या पेशंटलाच आपल्या डोळ्यासमोर जाळी दिसते, डॉक्टरला दिसत नाही. आणि आधुनिक शास्त्रानुसार डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत. आतलं जे विट्रस नावाचं लिक्विड आहे ते पातळ झाल्यामुळं होतं. आयुर्वेदानुसार ते जे पातळ होतं ते वातामुळं झालं असेल तर जाळी, केस, माशी दिसते. पित्तामुळं झाले असतील तर ठिणग्या पडतात, इंद्रधनुष्य दिसतात आणि कफामुळं झालं असेल तर धुकं किंवा ढग आल्यासारखं दिसतं. तसं तो वातामुळं ज्या वेळेला त्या परिणाम यायला लागतो तिमिराचा, त्यावेळेला जाळी, केस, माशी दिसते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर मागं पडदा आणि पुढची लेन्स या दोन्हीवरती परिणाम येतो. मग कसा येतो तर ही डिजनरेशन झाल्यामुळं त्या जेलीपासून जे पोषण होत असतं डोळ्याचं ते कमी व्हायला लागतं आणि लेन्स जी आहे ती लवकर उपयोग होते. म्हणजे ज्या लोकांना 55-60ला मोतीबिंदू होणार तो लवकर वयाच्या 40-45-50लाच मोतीबिंदू व्हायला लागतो. आणि बऱ्याच वेळेला वयोमानानं जे दृष्टी कमी येते म्हणतो आपण, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन सारखे आजार ह्या तिमिरामुळं आपल्याला लवकर दिसायला लागतात. त्याचं कारण पडद्याचं पोषण चांगल्या पद्धतीनं होत नाही. त्यामुळे हे डिजनरेशन आहे ते वातामुळे आहे. जर ह्या वाताचा हे खरं तर वातज तिमिर हा विकार साध्य की असाध्य, हा फार पटकन साध्य होणारा विकार आहे, हा पटकन बरा होणारा विकार आहे. फक्त त्याच्याकडं आणि मुळात काय होतं, ह्याच्यात दुखणं खुपणं नाही, ह्याला दिसणं लगेच कमी होत नाही. दुसरं काय डोळ्यासमोर फक्त जाळी, केस, माशी. आणि त्याच्यामुळे डॉक्टरही सांगतात दुर्लक्ष करा आणि पेशंट एका स्टेजनंतर दुर्लक्ष करतो. कारण आधुनिक शास्त्रात त्याची ट्रीटमेंट नाही. ऑलरेडी खूप डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतात, त्याचा इलाज काय झालेला नसतो आणि वैतागून ट्रीटमेंट बंद केली असते. पण त्याचे भविष्यात मात्र दुष्परिणाम भयंकर मोठे होताना आपल्याला दिसत असतात. त्यामुळे योग्य वेळी त्याचं निदान केलं, योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट केली गेली तर आपल्याला साधा आजारसुद्धा मोठं जे दुष्परिणाम करून अंधत्व आणतं हे टाळता येऊ शकतं आणि तिमिरीसारख्या आजारातनं येणारा अंधत्व घालवता येईल आणि त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने करता येईल. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं मात्र नक्की गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी वेळ आणि वैद्य खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला चर्चेतून लक्षात आलं असेल.
सर पुढचा प्रश्न असा आहे की कृच्छोन्मील काय आहे? कृच्छोन्मील हा जो आजार आयुर्वेदात सांगितला आहे त्याला लक्षणं आणि चिकित्सा कशी असते? जसं सुरुवातीलाच आपले जे टोसिस आणि निमेश जसं विकार सांगून ठेवले, तसंच ग्रंथकारांनी एका कृच्छोन्मील हा नावाचा विकार सांगून ठेवला, ज्याच्यात पापण्यांची उघडझाप करताना कष्टता होते, त्रासदायक होतं. जसं सांध्यांची झीज झाली, आपल्या सांधांची झीज झाली की सांधे उठबस करताना जसे दुखायला लागतात किंवा सूज आली की उठबस करताना जसे दुखायला लागतात, तसंच पापण्यांच्या ठिकाणी, केसांच्या पापण्यांच्या मुळांच्या ठिकाणी ज्यावेळेला वाताचा प्रकोप व्हायला लागतो त्यावेळेला त्याचा परिणाम पापण्यांची उघडझाप करताना खूप मेजर इम्पॅक्ट येतो आणि त्याला कृच्छोन्मील म्हणतात. ह्याच्यात ह्याची ट्रीटमेंट ही खूप साध्या पद्धतीने सांगून ठेवलेली आहे. बऱ्याचदा आयुर्वेदात मी सांगत असतो की पंचकर्म जसं सांगून ठेवले तसं आयुर्वेदात वेगळे प्रोसिजर सांगून ठेवलेत आणि ह्या सगळ्या प्रोसिजर केल्यानंतर सगळ्या प्रोसिजरची काय मास्टर स्ट्रोक म्हणून तर्पण आणि पुटपाक सांगून ठेवलेत. म्हणजे वमन, विरेचन, बस्ती ही देहशुद्धीची प्रक्रिया झाली. त्यानंतर बिडालक, नेत्रसक ह्या सगळ्या डोळ्यांच्या प्रोसिजर झाल्या. म्हणजे डोळ्यावर धार सोडणं, लेप लावणं, मसाज करणं, जळू लावणं, त्यानंतर नस्य करणं, शिरशुद्धी हे प्रकार करून घेतला आणि त्यानंतर ही सगळी देहशुद्धी झाली, शिरशुद्धी झाली. तर मग त्यानंतर इरिव्हर्सिबल कंडिशन येण्यासाठी तो विकार परत उत्पन्न होऊ नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा म्हणून आणि रसायन चिकित्सा म्हणून बृहन ताकदीची ट्रीटमेंट म्हणून तर्पण चिकित्सा सांगून ठेवली. अशा केसेसमध्ये तर्पणाचा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला वापर करून घेता येतो. ते जर करून घेतलं तर डोळ्यातला वात म्हणजे पापण्यातला वात, डोळ्यातला वात, काळ्या बोळ्याच्या हिशोबाने येणारे सिम्पटम असू देत, जेलीच्या अनुषंगाने येणारे सिम्पटम असू देत, पडद्याच्या अनुषंगाने येणारे सिम्पटम असू देत किंवा नसांच्या अनुषंगाने येणारे सिम्पटम असू देत, ह्या तर्पणानं आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी करता येतं. पण कंडिशन अशी असते की त्याच्या अगोदर देहशुद्धी, शिरशुद्धी करायसाठी ज्या प्रोसिजर आहेत त्या सगळ्या कराव्या लागतात. जनरली काय होतं, काही झाला डोळ्याचा विकार की तर्पण, हे असं करता येत नाही. तर्पण ही जो गोष्ट केल्यानंतर पुटपाक नावाचा एक प्रकार सांगून ठेवला. तो 1 दिवसासाठी जनरली केला जातो. 5 दिवस जर तर्पण केले की 6व्या दिवशी पुटपाक केला जातो की तो तर्पणानं जो नेत्रसाद उत्पन्न होत असतो तो कमी करण्यासाठी आणि बृहन चिकित्सेतलाच एक तो प्रकार आहे. तर ह्या पद्धतीनं आपण जर ट्रीटमेंट केली गेली तर डोळ्यांचे विकार आपल्याला कायमस्वरूपी घालवता येऊ शकतात. फक्त योग्य वेळी निदान होणं गरजेचं आहे. मी वारंवार योग्य वेळी का सांगतोय, कारण वाताचे विकार एका ठराविक दिवसानंतर आले तर ते साध्य होणं कठीण होतं. काही लोकांचं जसं आपण बघतो विरुद्ध आहार आहे, नॉनव्हेज आहे, दूध आहे, असं काही खाल्ल्याने चांगला व्यायाम आहे तर ते सगळं पचतं. मजबूत व्यायाम करणाऱ्या लोकांना हे सगळं पचतं. तसं योग्य वेळी जर निदान केलं गेलं आणि ट्रीटमेंट केली गेली तर हे मोठे असाध्य विकारही योग्य वेळी बरे करता येतात. नाही तर मग जसे जितके जुने व्हायला लागतील तर वाताचा प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो आणि हे विकार असाध्य तत्वाकडे किंवा याप्यत्वाकडे जायला लागतात आणि हे समूळ बरे करणं अवघड किंवा क्लिष्ट होऊन बसतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने निदान करणं गरजेचं आहे. जो आयुर्वेदिक वैद्य आहे, नाडी परीक्षण करत असेल, त्या आजाराची जाण असेल, अशा लोकांकडे निदान करून जर ट्रीटमेंट केली गेली तर मात्र आपल्याला मोठ्या मोठ्या वाताच्या नेत्रांचे, डोळ्यांचे जे विकार आहेत ते नक्की कायमस्वरूपी बरी करता येऊ शकते. त्यासोबत सर सगळ्यात महत्त्वाच्या आजारांपैकी आदिमंत आणि अभिशंत असे 2 वाता संबंधित आजार आहेत. तर त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना सांगा की आदिमंत नेमकं काय आहे? आदिमंत म्हणजे ग्लॉकोमा, जो काचबिंदू आहे, तो आयुर्वेदानुसार ज्यावेळेला आजाराचं वर्णन केलं जातं त्यावेळेला त्याला आदिमंत म्हटलं जातं. ह्याच्यात घुसळल्यासारखी वेदना होणं, डोळ्याला ठणक लागणं, डोळा लाल होणं, डोळ्यातनं पाणी येणं, त्याच्यासोबत डोकं दुखणं, कानशिलापर्यंत दुखणं, हे सगळं हे आदिमंतात यायला लागतं. खरं तर वात, पित्त, कफ आणि 2-2 दोषांनुसार हे आदिमंताचे वेगवेगळे प्रकार सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यातला वाताचा प्रकार ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र ते जे आदिमंताचा ग्लॉकोमाचा प्रकार आहे तो असाध्यतेकडे चालतो. वाताच्या बाबतीत मात्र कफ आणि पित्ताच्या बाबतीत जेवढी सजगता असावी लागत नाही किंवा जेवढी दुर्लक्ष जरी केलं तर वाताच्या बाबतीत मात्र काळाच्या बाबतीत विचार करायला लागतो, कारण वेळ गेल्यानंतर त्याचा परिणाम अंधत्वाकडे येतो. हे आदिमंताच्या बाबतीत ह्या वेदना इतक्या तीव्र स्वरूपाच्या असतात की त्याच्यामुळं मेंदूकडे जाणारी ऑप्टिक नर्व जी आहे ती कायमस्वरूपी सुकते आणि ह्याच्यात कायमस्वरूपी अंधत्व येतं. ही नस वेगवेगळ्या कारणाने सुकते. म्हणजे रेटिनायटिस पिगमेंट होता, रातांधळेपणा असेल तरी सुकते, बऱ्याचदा मार लागला असेल तरी सुकते, बऱ्याचदा शुगर आणि बीपीच्या पेशंटमध्ये सप्लाय हॅम्पर झाला नसांचा तरी सुकते. तसंच ह्या केसेसमध्ये आदिमंताच्या केसेसमध्ये ती मागची नस सुकते. ह्या केसेसमध्ये एकदा नस पूर्ण सुकली आणि पूर्ण सुकल्यानंतर लाईट दिसायचा बंद झाला किंवा उजेड दिसायचा बंद झाला तर ह्या केसेसमध्ये आपल्याला दृष्टी परत आणता येऊ शकत नाही. त्यामुळे ती स्टेज यायच्या अगोदर लाईट म्हणजे उजेड दिसतोय तोपर्यंत जरी त्याची चिकित्सा केली गेली तरी काही अंश आपल्याला दृष्टी परत आणता येऊ शकते. फक्त योग्य वेळी ट्रीटमेंट करायला पाहिजे. राहिला आणि शेवट
शेवटचा आपण जो प्रश्न विचारला तो अभिषंद. अभिषंदामध्ये साधा सोपा डोळे लाल होणे याला अभिषंद म्हणतो. डोळे लाल होणं म्हणजे काय होतं, त्याच्यात तो वातामुळे लाल होतो, तो पित्तामुळे लाल होतो, तो कफामुळे लाल होतो, तो वात पित्तामुळे होतो. म्हणजे 2 दोषांमुळे तो डोळा लाल होत असतो. ज्या वेळेला वातामुळे डोळ्याला लाल व्हायला लागतो त्यावेळेला डोळा कोरडा पडणं, टोचणं आणि घाण येणं ही सिम्पटम त्याच्यात दिसायला लागतात. आयुर्वेदात बऱ्याचदा ज्वर नावाचा विकार ऐकला असेल की ताप, सगळ्या आजारांचं मूळ हे जे सांगून ठेवलंय तो ताप किंवा ज्वर सांगून ठेवलाय. तसं डोळ्यांच्या सगळ्या आजाराचं मूळ जे आहे ते आहे अभिषंद. तुम्ही खरं तर शेवटी विचारला पण तो सगळ्या आजाराचं मूळ आहे डोळ्यांच्या. म्हणजे सगळ्या आजाराचं मूळ काय आहे, कारण ह्या अभिषंदाकडे दुर्लक्ष केलं गेलं, डोळे येणं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर मात्र त्याचं पर्यवसन, काचबिंदू त्याचं पर्यवसन, अंधत्व ह्या सगळ्या पद्धतीनं डोळ्यावरती परिणाम येऊन काही झालं तर ह्या अभिषंदाचं पर्यवसन हे अंधत्वात होतं. आणि नेमकं लोक डोळेने ह्या साधा आजार समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे तो वाताचा प्रकार असेल तर अंधत्व लवकर येतं, तर त्याची योग्य वेळी काळजी घेणं गरजेची गोष्ट आहे. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हाला तिमिरबद्दल, क्रोच्छोन्मिलबद्दल, टोसिसबद्दल व इतरही वातासंबंधित आजारांबद्दल सांगितलं, तर त्यासोबत तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार. डोळ्यांचे वात विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881 71 93 92 तसेच 9822 52 61 99 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.